तर धुळ्यामध्ये मतदान केंद्रावर पैसे वाटप करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिलेला आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवाजी हायस्कूल परिसरात भाजप आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। दरम्यान पैसे वाटपावरून या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळते। एकूणच या दरम्यान मतदान केंद्रावर निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये पोलिसांची चांगलीच दमछाक झाली। पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यातही घेतल्याची माहिती आहे। तर आपण बघतोय धुळ्यामध्ये पैसे वाटपावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले होते। भाजप आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये इथं राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत। धुळ्यामध्ये खरं तर मुस्लिम आणि यासोबतच हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे राडे वारंवार धुळ्यामध्ये होत असतात। अनिल गोटे हे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत ठाकरे गटाकडून, तर कुणाल पाटील हे महायुतीचे उमेदवार। भाजप आणि वंचितनं इथं आपण बघतोय पक्षात भिडले होते। पैसे वाटप करण्यात आलं असा आरोप करण्यात आला आणि यानंतर या पैसे वाटप करणाऱ्या मुलाला चांगलाच सुटलेला आहे। वंचितनं इथं भाजपनं पैसे वाटले असा आरोप केला आणि त्यानंतर ही हाणामारी इथं पाहायला मिळाली। पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी जाऊन या मुलाला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना इथं पोलिसांनी दम देत परिस्थिती पूर्ण नियंत्रणात बीजेपीचा प्रचारक या भाडको चल बस गाडी